कुणबी मराठा नोंदी रद्द करण्यास सुरुवात झाली असून या संदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र काढल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर आगामी 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे झालेल्या सभेत ते बोलत होते। आपल्या पिढ्या गेल्या, पण आता पुढची पिढी आपली बर्बाद होता कामा नाही, म्हणून ही संघर्ष चालू आहे। आणि आपल्याला भाजावं लागणाऱ्या उन्हात आपण तळल्याशिवाय आपल्या लेकराला सुखी समाधानाचे दिवस नाही येणार। मायबापाओ, समाज इतका पेटून उठला, इतकं राज्य ढवळून निघालंय, आता कोणाला रोखायला तयार नाहीये, कारण चूकच तशी झाली। आमचा आणि त्यांचा काही संबंध नसतानाही माझ्या गोरगरिबांच्या लेकराबाळाचा वाटोळा करण्याचा विडा त्यांनी उचलला। मायबापावर मी कधी चुकीचं माझ्या समाजाला सांगत नाही। मी एखाद्या वेळेस फाशी घेऊन मरण, पण माझ्या समाजाला खोटं सांगणार नाही। माझ्या समाजाचा माझ्यावरती विश्वास असणारा मी गमावणार नाहीये। जातवान मराठ्यांचं रक्त आहे माझं, कधीही तुमच्याशी गद्दार होणार नाहीये। मी जाणून बुजून कधी कोणावरती आरोप करत नाही, पण माझ्या समाजाचा झालेला अपमान, त्याला दिलेला त्रास मला सहन नाही होत। शेवटी आयुष्य म्हणजे नेमकं काय असतं? आपण आयुष्यात येऊन फक्त आपले लेकरच मोठे करायचे आणि आपला संसारच मोठा करायचा असं नाहीये। आजूबाजूच्या समाजाच्या लेकराला, लेकीबाळीला वेदना किती आहेत, त्याला दुःख किती आहे बघण्याचं काम आपलं आहे। आणि मराठ्यांवरती नेमके तेच संस्कार घडले। माझ्या समाजाला जर होळ पडत असेल कुणी, माझ्या समाजावरती जाणून बुजून अन्याय करणार असाल, तर मी नाही गप्प बसू शकत। मराठेच तुम्हाला जर सत्तेवर बसवते, तर आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या ना। आमचं फडणवीस साहेबांना म्हणणं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना म्हणणं आहे, तुमच्या बावनकुळेने आमच्या नोंदी रद्द केल्या, का केल्या याचं उत्तर द्या। एकनाथ शिंदेनं शिरसाटांनी का नोंदी रद्द केल्याचं उत्तर द्या। का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या मुळावरती तुम्ही उठलात? उत्तर द्यायला जागाच नाहीये। जे 3 वर्षापासून आपण संघर्ष केला आणि पक्का आरक्षण घ्यायचं ठरवलं, आणि मराठ्यांना पक्का आरक्षण मिळतंय बघून सगळ्यांनी मिळून कट रचला। काहीही करून मराठ्यांच्या मनात गैरसमज पसरायचा। नोंदी निघालेले प्रमाणपत्र टिकणार नाहीयेत, हा गैरसमज पसरायचा, हे षडयंत्र रचलं गेलं। आणि 2 दिवस सरकारने मीडिया ट्रायल घेतली, प्रमाणपत्र रद्द केले 4, जे कधीच रद्द होणार नाहीत ते। माझा मराठा समाज इतका खवळून का उठला, तर त्याच्या लक्षात आलं, ज्यांना आपण मोठं केलं तेच आता आपल्या पोरांना बर्बाद करायला लागलेत, म्हणून खवळून उठला। यांनी जी नोंद बोडखे नावाची रद्द केली, ज्या मुलीची रद्द केली तिच्या भावाची व्हॅलिडिटी झालेली नोंद ही 1.5 वर्षापूर्वी सापडलेली, व्हॅलिडिटी सुद्धा 1 वर्षाची आहे। अचानक असं काय झालं की ती नोंद रद्द केली। दुसरं शिंदे हंडे, दही हंडे यांची नोंद रद्द झाली। जिल्ह्याची जात पडताळणी सांगते, या दही हंडेला कुणबी प्रमाणपत्रावरती आम्ही निर्णय देत आहोत की यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी।
असा निर्णायक जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्याने तिघांना दिला. सकाळी कुणबी सकाळी रद्द, एका रात्रीत. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला काही दिलं नाही, आम्ही कष्टाने मिळवलं ते तुम्ही खाऊ देत नाहीत. नेमकं मराठ्यांच्या लेकरांनी करायचं काय, मराठा समाजाने नेमकं करायचं काय? मी काय चुकीचं बोललो यांना? 1 वर्ष झालं देवेंद्र फडणवीसांना एका शब्दाने मी दुखवलं नाही. आपण आशा ठेवली माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होतंय तर मला राजकारणाशी देणं घेणं नाहीये. मुंबईला गेल्यापासून आजपर्यंत 1 वर्ष होत आहे, आपण एक शब्द सुद्धा त्याला बोललो नाही. पण तुमच्या बावनकुळ्या जर आमचे प्रमाणपत्र रद्द करतोय तर मी मात्र तुम्हाला सोडणार नाही. कारण आमच्यासाठी आमची जात महत्वाची आहे, आमचा बाप आमची जात आहे, आमचा समाज आमचा बाप आहे, पक्ष आणि नेता आमचा बाप नाहीये. तुमचा असं तुमचं रक्त कोणतं आहे आम्हाला माहित पण नाही. एकतर बावनकुळे हे का ऐकलंच नाही, 96 कुळे ऐकलं, हे 52 कुळे कुंकड असतंय काय माहित. हे एकाएकीच कोणचं कोण निघलंय, मुळ्यात ऐकलंय बा. कोमाचं वेगळं वेगळं, ही कोणची चुंबळे. असा प्राणी चित्र दिसतो, तोंड वेगळं, मागून बघितलं तरी सपाट, पुढून बघितलं तरी सपाट. ती पूर्वी एक हडप्पा संस्कृती होती बघा, मोहनजोदडो, त्यांच्यापेक्षा बेकार. बिचारीने त्याच्या माऊलीनं आईनं लहानपणी त्याला दूध फुकून पाजेलं नाही का माहित, तसंच पोळलं त्याला एवढं मोठं झाले ते. हेकणं धरून ते काय तुला सोडित नाही भाऊ मी. तू मराठ्याच्या लेकरा बाळाच्या मुंडक्यावरती पाय दिला, तुला आता सुट्टी नाही. शिल्प बघितलं का तुम्ही अजिंठा लेणीचं? दिसतोय, कोणत्याच मापात नाही. तो हा देवारा करणार मी, आणि तो यामुळे फडणवीसचा सुद्धा करणार नाही. तर मग चूक सुधारायची, नाही तर मग चूक सुधारायची. उदय सामंत साहेब म्हणलेत बघा, आम्ही आमची चूक सुधारत आहोत. ओके, म्हणजे भातावर ओरण टाकल्यावर आम्ही आमचे सुधारण्यास तयार आहोत. म्हणलं ओके. तसंच फडणवीसांनी सुद्धा त्यांची चूक सुधाराव, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. पण नाही सुधरलेली रे बाबा. आता सामना मराठा संघ, सामना मराठा संघ जमून होणार आहे. आता यांचं ना मस्तीत उतरायची आपल्याला एकदा. पाहून द्या ते जेवण जेवण याने काय केलंय, कुणाला बेजार करून टाकलंय, शेतकऱ्याला बेजार केलंय, कोणाच्या मागे ती ईडी लावली, ती एकूण कोण आणली घालून येड्या गाडीची. लगेच भाजपमध्ये व्हा, दुसऱ्या सकाळीच माणूस. आमच्या तिकडे एक जणांनी फॉर्म भरला होता. आता ते 3 जिल्ह्याची निवडणूक होती ना, त्यात एक जणांनी फॉर्म भरला आणि नुसतं गाडी पिशी झालं, पायऱ्या उतरून. त्याला खाली उतरत त्याचा ड्रायव्हर नोटीस होती, तुमच्या कारखान्याची चौकशी का करण्यात येऊ नये. तिथूनच माघारी गेला आणि का फॉर्मच काढून आला. यांच्या डोक्यात माझ आहे, माझ. यांना वाटतं आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मराठा सगळे सामना तुला बघतोच आता कसं काय काय करतो. तुम्ही चूक सुधारू नका, मग तुम्हाला दाखवतो हिस का आता कसा असतो. ती गाठ आपल्या संघ आहे. बावनकुळे गेलेले तर मी बी गेलेलो. भाऊ दे आता गेलेली टक्कर झाली. तुला सगळं बघतोच आता, आणि शिरसाटला पण बघतो, त्यालाही सुट्टी नाही.
त्यांनी प्रमाणपत्र रद्द केले. यांची वाडावडी राजकारणाची, तू माझ्याकडे जाय, यांच्याच बळी आमच्या लेकराचे. आमच्या लेकराने काय केलं तुमचं? तुम्हाला मी बोललेलं माय बाप वाईट वाटत असत, पण मी प्रामाणिकपणानं प्रत्येक कार्यक्रमाची गोष्ट सांगतो. मी जे वाईट बोलतो, शिव्या देतो, तुम्हाला एखाद्या वाईट वाटत असत, मलाही वाटतं देऊ नये, पण यांना भाषाच दुसरी कळत नाही, त्याला मी करू काय? बरं, सरकोलीच्या या मायबापाच्या शब्दावरती उद्यापासून बोलायचं मी बंद करतो. पण मला एका शब्दाचा आधी उत्तर द्या, तुम्ही नका कसं काय म्हणता, मीच बसत नाही. जर समाजातल्या माझ्या काही माय मावल्यांना लोकांना वाटत असलं की मी बोलू नये, तर मी बंद करतो. पण माझ्या प्रश्नाच्या अगोदर तुम्ही सगळेजण उत्तर द्या. तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुमचा मुलगा दारात बसलेला आहे. तुमच्या दारात येऊन तुमच्या आई वडिलाला कोणीतरी शिव्या देतोय किंवा अपमान करतोय. दारात बसलेलं पोरगा गप्प बसन का? जर ते शिव्या देताना पोरगा गप्प बसत असलं तर ते आपल्या पोटचंच नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलाय. माझ्या समाजाचा कोणी अपमान करत असला, पोरांचं वाटोळं करत असलं तर मी गप्प बसणार नाही, घोडेच लावणार. आम्ही काय कोणाच्या बापाचं खात नाही. आमचे कष्ट आम्हाला करावे लागते. आमच्या समाजाच्या मायबापाने स्वतःच्या पायाला चप्पल घेतली नाही, डोक्याला तेल लावलं नाही, पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागे टाकलाय आणि लेकरे शिकवलेत. प्रत्येक आई बापानं माझ्या मराठ्याचं स्वप्न बघितलंय. लोकांच्या बांधावरती किती दिवस कामाला जायचं, किती दिवस कंपनीत कर्मचारी म्हणून काम करायचंय, किती दिवस पुस्तक तोडायचे, हमाल्या करायचे. म्हणून पोराला आणि पोरीला शिकवलंय. स्वप्न बघतोय माझा मराठ्यांचा बाप, माझाही पोरगा किंवा पोरगी अधिकारी होईल, त्या दिवशी आमचा सुखाचा संसार होईल. म्हणून आमच्या वाट्याला कायम दारिद्र्य ठेवायचंय का? आमच्या लेकीला अधिकारी व्हायचं नाही? काय पाप केलंय माझ्या मराठ्यांच्या पोरांनी फडणवीस साहेब? इतके दुर्दैवी निर्णय तुम्ही घ्यायला कशामुळे लागला? माझा एकट्या मराठ्यांचा समाज देवेंद्र फडणवीसांनी का टार्गेट केलाय? उत्तर तरी द्या. माझा मायबाप समाज मदत करतो तुम्हाला, आमच्यावरच उलटणार. तुमची मगरुरी मी लवकर मोडून काढणार आहे. शेवटी स्वप्न आम्हाला पण आहेत आणि तुम्हाला पण सांगतो, राजकीय पक्षाला आणि राजकीय नेत्याला बाप मानायचा मराठ्यांनी बंद करा. ज्या दिवशी संकट येईल ना, ज्या दिवशी तुम्ही आजारी पडताल, तुमच्यावरती संकट येईल, या दिवशी तुमचा पोरगा किंवा पोरगी तुमच्या तोंडावून आणि पाठवून हात फिरायला येणार आहे. राजकीय नेता विचारायला येणार नाहीये तुम्हाला. आपल्या पोटचे सोन्यासारखे लेकर, आपला पोटचा गोळा वायाला जाऊ देऊ नका. या समाजाचा सन्मान वाढवणं आपली जबाबदारी आहे. इतके पोरं आणि पोरी शिकले, सुशिक्षित बेकार म्हणून घरी आहेत. शिक्षण लय महाग झालं, आता नाही शिकू शकत आपण. आरक्षणातून तुम्हाला फीस माफ होणार आहेत, तुम्हाला सुविधा मिळणार आहेत, पैसे वाचतील, अधिकारी झाले तर सुखाचा संसार होईल. आपण वेगळ्या विचारानं बाहेर पडा. आता या पश्चिम महाराष्ट्राला म्हणलं जातं काही लोकांकडून
या लोकांचा भाग सदन आहे, यांच्याकडे बागायते आहेत, हे बाहेर येत नाहीत, हे एकजूट होत नाहीत, त्यांना खूप आहे. एकदा सरकोलीत येऊन बघ बरं मराठी किती जमले. काय कोणाला नाव ठेवून भरोसाच नाही. टिंगला करण्यातच अर्धा आयुष्य गेलं. भरोसाच नाही लोकांचा. पश्चिम महाराष्ट्राला मराठा हुशार झालाय, पहिला पण हुशारच होता, हे त्यांच्या लक्षात नाहीये. कारण मराठ्यांच्या लक्षात आलंय एखाद्या वेळेस बागायती कमी झाली किंवा शेती जर कमी झाली तर पुढच्या 50 वर्षाचा जर विचार केला, आज कोणाकडे जर 2 एकर वावर असेल तर ते 10 गुंठ्यावर येणार आहे, कोणाकडे 10 एकर असेल ते अर्ध्या एकरावरती येणार आहे. हे हाल होणार आहेत म्हणून लवकरच सावध मराठ्यांनी आत्ताच व्हायचं. तुमच्याच पिकातला उत्पन्न झालेला पैसा वाचणार आहे, पगार वाढला, पोरं नोकऱ्याला लागले, तुम्हीच पैशावाले होणार आहे. म्हणून आत्तापासूनच आपल्या लेकरा बाळासाठी सगळ्या वस्तू, आपल्याला सगळ्या गोष्टी मिळवून ठेवायच्या. ही संघर्षच त्यासाठी सुरू आहे. मी माझ्या स्वार्थासाठी वैरी नाही झालो, या समाजाच्या लेकरा बाळासाठी सरकारचा वैरी झालोय. आणि माझ्यावर तर नुसते षडयंत्रच आहे. कवा उठलं की षडयंत्र. फडणवीस साहेबांचं, शिंदे साहेबांचं हे आता डबल शेवटचं षडयंत्र होतं. शिंदे साहेब यांच्यात कस काय मिसळली याचाच मेळ लागला. त्यांचा टांगा चांगला एका बाजूने पळत होता, यांच्या टांग्यात मध्ये घातला आणि स्वतःच चाक ओरगडून घेणार आहेत ते आता. कारण मराठ्याचा या गर्दीत एकदा जर ते वर काढले की वर काढले, पुन्हा उठाव नाही होत. ज्यांना काड्या करायची सवय ते करणारच, पण बावनकुळ्याला मानावं लागेल. हो ना यार, त्याला मानावं लागेल. त्यांनी देवेंद्र फडणवीस पुरा अडचण आणला. काय ठरलं का काय त्याचं यावल्यावल्याचं त्याचं. आपण खोटे आरोप करतो का? मी म्हणलो का या आरक्षणात काडी घालायचं काम छगन भुजबळनी केलं, धन्यानी केलं. आपण खोटे आरोप करतच नाही. आपल्याला खरं बोलायची सवय. जेव्हा चुकला त्याचा निकोबा काढायला मी आहे, तुम्ही टेन्शन नाही. त्याची मथुरा पाण्यातच बुडीणारी. लय वळवळ करतो ना, त्याचं काळजी ना करू तुम्ही. त्यांचं आधीच कसं होतं ना, आता कसं बघितलं असं ना, असं करते ते. बस 2दा-3दा हाली देत आहे का, चष्मा लावते तर वरून बघत लावला कशाला, ते करतो मी. त्याचं जण सुद्धा सोडून दे, ते चिल्लर झाला आपल्या पुढं. आता मी खोटे आरोप नाही करत कधी. बावनकुळे चूक केली बावनकुळेच म्हणणार, शिरसाटने चूक केली शिरसाटच म्हणणार, बाकीच्या बळच नावं घेणार नाही. यांना आपल्यात थोडी करायची गरज नव्हती, पण बावनकुळेने एक काम चांगलं केलंय. मराठ्यांच्या नोंदी करून मराठ्याच्या नेत्याला खुन्नस दिली. सगळ्या पक्षातले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बेसराम सगळ्या पक्षातल्या नेत्याला खुन्नस दिली बावनकुळेंनी. तुमच्या छातीवर नाचून मराठ्याच्या नेत्याच्याने तुमच्या मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करू शकतो, ही खुन्नस मराठ्यांच्या नेत्याला त्यांनी दिली. मराठ्याच्या नेत्याने सुद्धा मराठ्याचं रक्त असल्यासारखं अजिबात वागू नये. एखादा गारीगार ऐकणाऱ्याचं रक्त असल्यासारखं वागावं. बावनकुळ्याने दाखवून दिलं मी मराठ्यांचं वाटोळं करू शकतो, बरबादी करू शकतो, आणि करून पण दाखवलं. छाती ठोकून सांगतोय मराठ्यांच्या नेत्याला, तुमच्या डोळ्या देखता मी मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात माती काढली, विष काढलाय म्हणून. पण आमचे सगळ्या मराठ्यांचा आग्रह आहे, मराठ्याच्या एकाही नेत्यानं याच्यावर बोलू नये, मजा बघावी.
अजिबात बोलू नका. जितकं मराठ्यांच्या लेकीबाळीचं लेकरा बाळाचं वाटोळ होईल ते उघड्या डोळ्याने बघा. मराठ्यांच्या तुम्ही पोटी जन्म घेतलाय. इतकं गार रक्त कसं रे तुमचं? तुमच्या डोळ्यात एक बावनकुळ्या मराठ्यांच्या लेकराचं आयुष्याचं वाटोळ करून जीवन उद्ध्वस्त केलंय. झोपताना म्हणा पाणी पिणे हा ना 2-4 बादल्या मग आपला फेसन तुम्ही हा ना डुकलाय. लय अवघड कलाय हो. आपण ना फुगीर झोनेच लय. आपण फुगिरीच्या बाहेरच जाय ना पाहिजे. तो मोबाईल पडला ते लाईव्ह काय होत ते त्याच ध्येय नाही. बावनकुळ्याचं इंजेक्शन आता त्या बावनकुळ्याला जनावरांचं इंजेक्शन दिल्याशिवाय चूर बी ठेकायला येत नाही. आपण फक्त मोठ्यापणातून बाहेर आहे. आपली नस लोकांना कळाली. मराठ्यांना काय बोलल्यावरती काय होतं काय माहिती तुम्हाला बोलू का? बोल म्हणा मला रातभर ठेवी आणि तिकडे मराठी अख्खं वातावरण राज्यात उसळलंय. त्यांच्याकडे का जो रात्रीची ते माड्याची बैठक दुपारात 3 वाजता होती 1:30 वाजता केली रातची. जातो मराठी मला बी अभिमान वाटतो. एक बी उठला नाही. जातीत जन्माव तर आपल्या मराठ्यांच्या जातीत जन्माव काड्या करणाऱ्याच्या जातीत नाही जन्मायचा. काय करायचं ते समोरासमोर करायचं. हे छत्रपतींचे विचार. नीतीच्या डोक्यात घेऊन मराठा नाही जगात. आपल्याला आता बदलायचं. आधी जात नंतर पक्ष. बाप जातीला मानायचं समाजाला मानायचं नेत्याला आणि पक्षाला नाही. तुम्ही अवश्य सगळ्या पक्षात राहा. आमचं मराठ्यांचं काही दुमत नाही. पण जातीला जेव्हा संकटात सापडेल त्या दिवशी सगळे मराठी एका जागेवरती जातीसाठी उभा राहिले पाहिजे. तुम्ही कुठं राहा भाजपात राहा शिवसेना राष्ट्रवादी कोणकर बिरा काय म्हणणं नाही आमचं. पण ज्या दिवशी जातीचा प्रश्न येईल त्या दिवशी सगळ्यांनी एका बाजूने राहायचं तरच समाज टिकणार आहे. आता आपल्याला बदलायचं. ए यार बोल बोल बंद कर ना. मागच्याच लय काड्या करतात हमेशा. मग नाही सुंबार राहत मला. मग येतं मग तुमच्या लेकरासाठी महाजीव चालला. हे लेकर सुखी करायसाठी 3 वर्ष झालं ना घर बघतो ना लेकरा बाळा बघतो. माझ्या समाजाचे लेकर लेकीबाळी कशा मोठ्या होत्या याच्यासाठी मी आटापेटा झालेला आहे. कधी मरण मला माहित नाही. मी इतके वेदना आहेत मला शरीरात. तरी मी जीव घाणा निर्णय समाजाच्या हितासाठी घेतोच. शेवटी मी मन मोडून टाकली. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. ती मन मी बंद करून टाकली. लाख मेल्यावर पोशिंद्याला मागं ठेवून काय करतो. अगंदरी उठला ढोक त्याला मागे. एक मेला तरी चालन पण करोडो लेकर सुखी झाले पाहिजेत या विचाराने आपल्याला चालावं लागणार आहे. मी माझी जीवाची बाजी लावून संघर्ष करतो. रक्त जातो रात्रंदिवस. समाजाच्या वेदना हाला अपेक्षा नाही सहन होत. एका दिवस 10-5 हजार कमी पडले तर 50 जणांचे उमरेचे व्हावं लागतात. आपल्या आई बापाला जरा डोके चालून बघा. मराठी डोके ठेपायला ना जरा. 10 जणाला विचारून व्याजानं पैसे काढून पोरग किंवा पोरगी शिकावं लागते. आणि नोकरीने लागलं तर उभं आयुष्याचं उद्ध्वस्त होऊन जात आहे. 1% हुकलं तर पोरग घरापर्यंत रडत येत आहे. आपल्यात काही म्हणणारे आहेत का आपल्याकडे भरपूर आहे कधी उडण माहीत होणार नाही. ले मस्तीत राहू नको.
रावण बी असाच म्हणत होता, माझ्याजवळ लय होतो, बायको नाही सापडली, पोरग नाही सापडलं. मस्तीच्या बाहेर येऊयात युग खूप बदललंय. लोक जगाच्या प्रवाहाप्रमाणे वागायला लागले. आपल्याला पण बदलावं लागणार आहे. लोकांनी आपली नस ओळखली. एक तर आपल्याला चांगलं कोणी सांगत नाही. आपल्याला जुनं आठवण करून देणारी संख्या लई मोठी आहे, बावनकुळ्यासारखी. चांगलं कोणी सांगतच नाही. आपल्याला पुरे विचार बदल करावा लागणार आहे. आपल्याला लोक फुगिणारे नाहीये. इथून पुढे मराठ्यांनी फुगायचं नाही, फुगीर वागायचं नाही. पैशावर व्हायचं कष्ट करून, मग शांत साथ इन करून वागरलो निघायचं. रात्रंदिवस आई बापा संग शेतात कष्ट करू लागायचे. मिळेल ती नोकरी करायची, लागल ती व्यवसाय करायचा, चिकाटीना करायचा. 2-3 दिवस हॉटेल टाकीत, 15 दिवसांनी बंद. गेला म्हणजे साहेबाच्या प्रचाराला. पॉम्पलेट चिटकायला कोणीच नव्हते. साहेब माझ्या परिवारातले जवळचे. साहेबामुळे मला जावंच लागतं. साहेबाची मान खाली होता कामा नाही. आणि याचे आई बाबा मी नाही शेतात कामं करू करू, आणि याला साहेबाची मान खाली नेऊन द्यायची. साहेब याला इचिरित नाही. एखाद बारकावा मात 100-150 रुपये प्यायला देत असं, त्याच्यावर त्या 150 सगळ्या गावाला विषय देत येते. आपल्याला आपल्या विचारात बदल करावा लागला. कष्ट करायचा शिका. स्वाभिमानी समाज बना. आपल्याला फुगीत येत. एखादा आपल्याला पाटील म्हणलं, याने 150 कप चहा सांगितला, फुगीर जाऊन त्याला मला मुतपी ना तिकडे जाऊन चहा नाही सांगत आणि काहीच नाही सांगत. कवर वायाला घालता रे समाज. या माय मावल्याच्या डोळ्यात पाणी आणायचे जबाबदार तुम्ही आहे. यांनी राब शेतात राबून तुम्हाला मोठं केलंय, पैसे कमवले. तुम्ही दारू प्यायला लागलात, लोकांच्या मागे हिंडायला लागलात, काहीच काम करण्यात. या माय मावल्याच्या डोळ्यात तुमच्यामुळं पाणी आहे. आपल्या आईच्या बापाच्या डोळ्यात जर पाणी येणार असलं तर आपण कोणत्या वंशात? आणि काम करायचे, कष्ट करायचे लाज काय? कुणी काही पण फुगित. इकडून तिकडून मराठा बदलायचा अंदाज दिसला, लगेच मित्र आपल्याला चिटकतो. बावनकुळ्यासारखा मराठ्याचे वाद थोडे कमी व्हायचा अंदाज दिसला की बावनकुळ्या आला. हडप्पा मोहनजोदडो इतिहासात होता बघ एक धडा, एवढं दिसायचा हुकूम लोकांना. मराठ्याचं जुळायला लागलं, हळूच देण्यात आणून देणार. तुपल्या आजाला त्या टायमाला 5 माकांनी पाडीलं होतं. झालीच कुठं कुठे मारायचे सो उलचिक मराठे एकत्र यायला लागले. तुपल्या आजीला आणि तुपल्या आईला त्याने लग्नाला बोलिलच नाही. बोलिलं त्या टायमाला कुकूच नाही लावलं. आपण भंडारा ओढून लपून लावून देते ना कुकू. साध्या साध्या कारणानं आपले घर तुटले. जी बांध फोडायला नाही पाहिजे तोच बांध नेमका आपण फोडणार. 1 एकर जास्त घेणार. बांध फोडून 3-4 लाख रुपये तिकडे घालण्यापेक्षा परत वरून म्हणणार माळावरचं गेलं तरी हरकत नाही, पण याची जिरायची. म्हणजे माळावरचं गेलं आणि याची जिरली नाही. आपण ज्या खोडी आहेत ना त्या पुऱ्या बंद करा. समाजाला हिताच्या गोष्टी द्या. समाज उंचीवर न्यायचा असला, त्याची प्रतिष्ठा कमी होऊ द्यायची नसली, आपल्याला बदलावं लागणार आहे. एकमेकाच्या बांधा नाही फोडायचे. 5-5 पिढ्याचं वैर झालंय आपलं. बोलायला सुद्धा त्या बांधापायी. बांधाचे भांडण करायचे नाही. आणि आणखीन एक काम, दारू कोणी पेजवू नका. येणार का लक्का लय उंबली दांडली मला येण्यात कधी ते गोड बोलून खाली उतरी ते चला चला थोडं जायचं. मला घोरगडी देत आणि बाजूला सारखा सारखा तेच म्हणते आणि मला तुडी देत आणि बाजूला सारखा म्हणते. सरके तू कुणाला मला चिवून चिवून बेजार केले. एवढ्या जागेत मग ढोपर मोड होते. हा म्हणून
ते कोपर हाणतोय ते कोपर हाणतोय काही गुडघ्याने हाणतात असे आणि परत म्हणते पाटाला लागून द्यायचं नाही पाटाला आपले आणि खपा खप गुडघे हाणतोय मागे बावनकुळ्या तुला जर हे गुडघे लागले तर काय होईल लय चौताळेच मराठी आता मला गुडघेऊन काढायला किती चौताळे दंडुका जर उचलला तर मोडूच तर पुढेच नाही जाता मला इमानदारी सांगा खोटं बोलायचं नाही ते बरोबर नाही दुसरे विचारवले एकाने खोटं बोलायचं नाही मी समाजाला खोटं बोलत नाही तुम्हाला मायबाप मानलेलं इथं दारू कोण कोण पितो उभं हात करा बरं दारू कोण कोण पितो उभं हात करा इकडं हात वर नाही झाले याचा अर्थ लय मेंबर दिसते तो इकडे आणि मग तू कुठून पिऊन आला आता बंद करायची हा प्यायचे नाही बाबा आता नाही हाणायची इथून पुढं बंद नक्ता की तर पाणी पुन्हा त्याच्यात बंद आजपासून मावशा हो एक काम करा गाड्या तुम्ही हे जर दारू पेले ना यांच्या भाकरीच बंद करून टाकाय मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे भाकरी बंद करा यांच्या सगळ्याच्या तवाय खेपेली ते लाजा धरू आपण थोड्या हे बघा सोन्यासारखे लेकरं तुमच्या घरी आहेत ज्यावेळेस बाप घराच्या बाहेर जातो ना लेकराला माहित नाही संध्याकाळी येताना बाप कसा येणार 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता 29 ऑगस्टला माघार घ्यायचे नाहीये आणि त्यांच्या नेमकं ते डोक्यात आलंय की यांनी पक्का आरक्षण द्यायचं ठरवलंय म्हणून हे मागचं 4 दिवस जे 4 नोंदी रद्द केल्या ना त्याचं मूळ कारण ते जर 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मराठ्यांना दिले तर 2.5 कोटीपेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात जातो आणि एकदा जर मराठा समाज सुधारला तर जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून फक्त मराठ्यांची असणार आहे यांना 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मिळू द्यायचे नाहीत याच्यासाठी गैरसमज मराठ्यात पसरला पण खरंच मी पण नशिबाने मराठा समाजही नशिबाने नियती आपल्या मराठा समाजाच्या बाजूने होती म्हणून जमलं यांनी 4 नोंदी रद्द करून मराठा समाजात गैरसमज पसरला की हे प्रमाणपत्र टिकणार नाहीये त्या नोंदी टिकणार नाहीये यांनाच माहित होतं की हेच पक्का आरक्षण आहे 150-200 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या रद्द नाही करू शकत कारण स्वातंत्र्यपूर्व काळात जे कोणाची जात जनगणना नोंदली होती त्यावेळेस हेतू नव्हता या हेतूमुळं ही जात लावत आहोत असा स्वातंत्र्यपूर्व काळात हेतू नव्हता जी रियालिटी होती जी सत्यता होती ती मांडली गेली होती आता हेतू आहे त्यावेळेस कुणबी नोंद केली गेली पुढे जाऊन आरक्षण मिळणारे कोणालाही माहित नव्हतं ज्या ज्या जातीची जात लिहिली त्यांनाही त्या काळात माहित नव्हतं की पुढे गेल्याच्या नंतर आरक्षण मिळणार आहे सारा वसुली करण्याच्या कारणानं ज्या त्या वेळेस शेती कसणाऱ्याकडं त्या कुणबी लिहिलं जायचं म्हणजे सारा वसूल करायला त्यांना सोपं जायचं म्हणून यांच्या डोक्यात आलं 58 लाख नोंदी म्हणजे मराठ्यांचं पक्का आरक्षण आणि मी मात्र ते पक्क देण्यासाठी लढतोय मग यांच्यात चलबेचल सुरू झाली शेवटचा डाव काय टाकायचा तर मराठ्यात गैरसमज पसरायचा कारण लाखो पोरांनी पोरीने ऍडमिशन कुणबीतून घेतलंय त्यांच्यात गैरसमज झाला पाहिजे की जर आता ऍडमिशन गेलं नोकरी गेली आता करायचं काय पुरा समाज टेन्शन मध्ये आणायचं ठरवलं होतं परंतु नियती मराठ्यांच्या बाजूने होतोय
मला कळालं बावनकुळेंनी पत्र काढले नोंदी रद्द करा म्हणून. मंत्री संविधानाच्या पदावर बसल्याचं असल्याच्या नंतर कायद्याच्या चौकटीत मंत्र्यांनी काम करायचं असतं. कशाच्या बद्दलची इन्व्हेस्टमेंट आपण करून देतो याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आपण कायद्याच्या चौकटीत बसलोत, आपण कायद्याच्या पदावर बसलोत म्हणून कसलाही निर्णय घ्यायचा नसतो. मूर्खातला मूर्ख मंत्री सुद्धा मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करा म्हणून लिहून देऊ शकत नाही, पत्र नाही काढू शकत. एवढी तरी आम्हाला मराठ्याला बावनकुळे अक्कल आहे. मला कळालं याने पत्र दिलंय, मला पत्र इकडे घे. आता अधिकाऱ्याची गोची अशी झाली, पत्र द्यावा तर सरकार आहे पलीकडून, नाही देवा तर एवढी चित्र प्राणी आहे. काय बोलून भाषा नाही. कारण मी जातीसाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. माय बाप जातीच्या लेकरा बाळासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पत्र दे म्हणलं, बाकीचं सांग मला करू नको. तेव्हा जिल्हाधिकाऱ्याने घेणं घेणं देऊन टाकलं. त्याला वाटलं आता जे होईल ते होईल. तिकडून बावनकुळ्या धवशी तू, इकडून मी ये. या मराठीचे पोटे जर पिसाळे कुठं रेटायला बसले, गल्लीत कुत्रं नसतं का एखादा पळायला लागतं, मागून पोरं गोटे घेऊन पळत येत, आपोआप हागत होते. तसं त्याला आलं टेन्शन. आता काय होईल माहित नाही. पत्र मायबापा हातात लागलं, त्याच्यावरती त्यांनी स्पष्ट लिहिलंय, या ज्या कुणबी नोंदी आहेत ना या 5 दिवसाच्या आत अवैध करण्यात याव्या. इतका जातीवादी बावनकुळे असं कधी वाटलं पण नव्हतं. ते पत्र मी माझ्या समाजासमोर ठेवलं. दुसरी गोष्ट हाती लागली, सरकारी दप्तरात घेतलेले निर्णयाची प्रत जात पडताळणी ऑफिस मधून मिळाली. संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे जे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले त्याच्या अगोदर निर्णय झालेला आहे या कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून. म्हणलं पत्र दाखव. झाली गो गोची पुन्हा. तेही पत्र मी माझ्या मराठा समाजाला दिलंय की व्हॅलिड प्रमाणपत्र कुणबीचं देण्यात यावं म्हणून. आणि मग मात्र मराठीचं तळपायाच्या आगमस्तकाला गेली. आणि इतका खंडोबा बसू, तुमचं सत्य असून जर जात आहे तर खोटं तर टिकूनच देणार नाही. त्या दिवसापासून अशी महाराष्ट्रात लाट कोसळली की प्रचंड मोठी. आता माझी तुम्हाला एकच विनंती, त्यांचं एक षडयंत्र हे शेवटचं होतं ते हाणून पाडलं. त्यांच्या डोक्यात होतं सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेटेड द्यायला लागलाय. हे पक्का आरक्षण, कारण त्याच्यात 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाख पेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात चाललाय. सुधारला अख्खा पश्चिम महाराष्ट्र. करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे, करोडो. त्यांना ते द्यायचंच नाहीये. म्हणून हे माझ्या पुढं संकट त्यांनी आणलं होतं की हे आरक्षण टिकणार नाही, या नोंदी टिकणार नाही. तुम्ही व्हॅलिड झालेला रद्द करायला लागलात मराठ्याला, तेवढं तरी कळतं ना. आता तुमच्याकडं एकच जबाबदारी, आपल्या समाजाच्या लेकरावरती संकट आलंय. या संकटात समाजाच्या बाजूने उभा राहा. सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मराठ्यांच्या माझं आव्हान आहे, बावनकुळ्या जर जातीसाठी करत असेल खोटं काम तर सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं जातीसाठी खरं काम करायला तुमचे लेकर मराठ्यांच्या संकटात आले. तुम्ही जर मराठ्यांच्या बाजूने उठले नाही तर आम्हाला काही दिवसांना असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका की तुमचं मराठ्यांचं रक्त आहे का नाही. तुम्हाला खूप जड जाईल त्याच्यानंतर. सगळ्यात मोठी ताकद मराठ्यांची गरिबाची. तुमचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करायची ताकद मराठ्यात. हे जे मंत्री जाणून बुजून करायले
यांच्या माग सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी लागलं पाहिजे. खोटं तुमच्या डोळ्यात व्यक्त करायला लागला, तुम्ही गप कसकाच बसला. आणि जरी हे गप बसले तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, आपल्या लेकराचं आपल्याला वाटोळं होऊ द्यायचं नाही. 29 ऑगस्टला आंदोलन उभा केलंय. आंतरवालीला शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं, एकही GR ठेवायचा नाही, एकही प्रश्न शिल्लक राहता कामा नाही. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घ्यायचे, त्याशिवाय सरकारला सुट्टी या आंदोलनात द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि औंध या 200-250 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. याचे GR काढून तातडीनं लागू करायला लावायचे, त्याशिवाय माघार घ्यायची नाही. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्याला घ्यायचे, त्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांवरती ज्या केसेस झाल्या त्या सगळ्या मागे घ्यायला लावायचे, तसे शब्द आहेत त्यांचे. आपल्याला यांनी कळीचा मुद्दा एक काढलाय. मराठ्यांच्या पोरांना उद्योजक करायचं ठरवलं. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून पोरांना फायली द्यायची आणि व्यवसायाकडे वळायचं, हा जाणीवपूर्वक कट रचून घाट घातला गेला. लाखो पोरांनी कर्ज उचललं. आज व्याज परतावेच मराठ्यांच्या पोरांचे येत नाही, त्यांचे शिवीन खराब व्हायला लागलेत, नरड्याला फाशी लागली त्यांच्या. सगळ्या पोरांचे व्याज परतावे घेतल्याशिवाय यांना आता सुट्टी द्यायची नाही, सगळे पोरं मोकळे करायचे. ओबीसीच्या सगळ्या सोयी सुविधा घेतल्यात आपण GR काढून. पर राज्यात शिकणारे पोरं, देशांतर्गतचे जेवढे पोरं पोरी आहेत, यांना वैद्यकीय पासून सगळ्या क्षेत्रातले सोयी आणि सुविधा आणि सवलती देण्याचा निर्णय आपण त्यावेळेस करायला लावला, पण लागू केला नाही. राज्यातल्या सगळ्या पोरांना सुविधा आणि सोयी द्यायच्या ठरवल्या. एकही प्रश्न सारथीपासून EWS पर्यंत ठेवायचा नाही. आपल्या मराठ्यांचे पोरं आणि पोरी SCBCतून आणि ESBCतून नोकऱ्याला लागले होते. कोणी PSI झालं होतं, DYSP झालं होतं, काहींच्या उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्या होत्या. या कुठल्याही लेकराला आपल्या घेतलं नाही, आपले अधिकारी झाले असते लेकर. EWS मधून त्या सगळ्या पोरांना बाहेर काढले. आपल्याला समाजाच्या बाजूला लढायची सवय लावा लागणार आहे. एका जागेवरती बसून समाजासाठी हिताच्या गोष्टी करणं आपल्याला जरुरी झालंय. आपण जर प्रत्येक गोष्ट सहज घेत गेलो तर मराठ्यांचे पोर आणि पोरी संपायला वेळ लागणार नाही. EWSच्या माध्यमातून जेवढ्या निवडी झाल्या, समांतर आरक्षणातून जेवढ्या निवडी झाल्या, हे सगळे काम करून घ्यायचे. आपल्या समाजाच्या अधिकाऱ्याला कधी बढती मिळत नाही, त्याला कधी केंद्रीय कॉलेज मिळत नाहीये. आता मात्र मराठ्यांच्या मागं ठेवायच्या नाही. सारथी स्थापन केली गेली, त्यातले 1554 अभ्यासक्रमच मराठ्यांना लागू केले नाही. बोलायचं एका भाषात, काम करायचं दुसऱ्या दिशेनं. निवळ आणि निवळ मराठ्यांच्या पोरांची फरफट या सरकारने जाणूनपासून सुरू केली. या सरकारबद्दल आम्हाला आशा 100% लागली होती. आता मराठ्यांच्या पोराचा, लेकरा बाळाचा घात होणार नाही. पुन्हा हे त्याच रस्त्यावरती आले. आता मराठ्यांपुढे चालू द्यायचं नाही. यांच्या डोक्यातलं हवा पहिली काढायची. यांच्या डोक्यात हवा आहे आम्ही बहुमतात देत, आमचं काही होत नाही. यांना आता दाखवून द्यायचं. कारण यांना शेतकरी कदारलेत, मुसलमान कदारलेत, मायक्रो ओबीसी पण कदारला. यांनी धनगराचं वाटोळं करून टाकलं. 15 वर्षाला आरक्षण देतो म्हणलेत. बंजारा समाजाचा कार्यक्रम केलाय. शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लावले नाही आणि आता मराठ्याला सुरुवात केली.